नमस्कार. मी समीर गोरे ऑनलाईन गुरुकुल या यूट्यूब चॅनलवरील रुद्राध्याय प्रशिक्षण वर्गात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नमस्कार. चमक अनुवाक पहिला, त्यातील आपल्या अभ्यासक्रमासाठी केलेला भाग दुसरा. कारण चमकचे सर्व अनुवाक जे आहेत ते संपूर्ण एक श्लोक आहे, त्यामुळं हा आजचा जो पार्ट आहे तो आपण केलेला भाग दुसरा. त्याचे शब्द असे आहेत. पहिली ओळ, धीतिश्च मे, धीतिश्च मे, क्रतुश्च मे, क्रतुश्च मे, स्वरश्च मे, स्वरश्च मे, श्लोकश्च मे, श्लोकश्च मे. आता हे म्हणत असताना धीतिश्च मे, क्रतुश्च मे, धीतिश्च मे, क्रतुश्च मे. धीतिश्च मध्ये धी दीर्घ आहे आणि ती ऱ्हस्व आहे, त्यामुळं ते म्हणत असताना धीतिश्च मे, क्रतुश्च मे, धीतिश्च मे, क्रतुश्च मे, धीतिश्च मे, क्रतुश्च मे, स्वरश्च मे, श्लोकश्च मे, स्वरश्च मे, श्लोकश्च मे, स्वरश्च मे, श्लोकश्च मे, स्वरश्च मे, श्लोकश्च मे. ही ओळ संपूर्ण. धीतिश्च मे, क्रतुश्च मे, स्वरश्च मे, श्लोकश्च मे, धीतिश्च मे, क्रतुश्च मे, स्वरश्च मे, श्लोकश्च मे, धीतिश्च मे, क्रतुश्च मे, स्वरश्च मे, श्लोकश्च मे, धीतिश्च मे, क्रतुश्च मे, स्वरश्च मे, श्लोकश्च मे. दुसरी ओळ, त्याचे शब्द असेत. श्रावश्च मे, श्रावश्च मे, श्रुतिश्च मे, श्रुतिश्च मे, ज्योतिश्च मे, ज्योतिश्च मे, सुवश्च मे, सुवश्च मे. आता हे म्हणत असताना श्रावश्च मे, श्रुतिश्च मे, 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 ज्योतिश्च मे, सुवश्च 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 मे. ही ओळ संपूर्ण. श्रावश्च मे, श्रुतिश्च मे, ज्योतिश्च मे, सुवश्च मे, श्रावश्च मे, श्रुतिश्च मे, ज्योतिश्च मे, सुवश्च मे, श्रावश्च मे, श्रुतिश्च मे, ज्योतिश्च मे, सुवश्च मे. या पहिल्या दोन ओळी एकत्र. धीतिश्च मे, क्रतुश्च मे, स्वरश्च मे, श्लोकश्च मे, श्रावश्च मे, श्रुतिश्च मे, ज्योतिश्च मे, सुवश्च मे, धीतिश्च मे, क्रतुश्च मे, स्वरश्च मे, श्लोकश्च मे, श्रावश्च मे, श्रुतिश्च मे, ज्योतिश्च मे, सुवश्च मे. पुढची ओळ, शब्द असेत. प्राणश्च मे, प्राणश्च मे, पानश्च मे, पानश्च मे, व्यानश्च मे, व्यानश्च मे, सुश्च मे, सुश्च मे. आता हे म्हणत असताना प्राणश्च मे, प्राणश्च मे, पानश्च 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 मे, व्यानश्च मे, सुश्च मे, व्यानश्च मे, सुश्च मे, व्यानश्च मे, सुश्च मे, व्यानश्च मे, सुश्च मे. ही ओळ संपूर्ण. प्राणश्च मे, पानश्च मे, व्यानश्च मे, सुश्च मे, प्राणश्च मे, पानश्च मे, व्यानश्च मे, सुश्च मे, प्राणश्च मे, पानश्च मे, व्यानश्च मे, सुश्च मे. पुढची ओळ, त्याचे शब्द आहेत. चित्तंचम, चित्तंचम, आधीतंच मे, आधीतंच मे. आता यातील धी हा दीर्घ आहे, त्यामुळं आधीतंच मे. वाक्च मे, वाक्च मे, मनश्च मे, मनश्च मे. आता हे म्हणत असताना चित्तंचम, 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 आधीतंच मे,
आधीतं च मे चित्तं च म 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 आधीतं च मे वाक् च मे मनश्च मे वाक् च मे मनश्च मे वाक् च मे मनश्च मे ही ओळ संपूर्ण चित्तं च म आधीतं च मे वाक् च मे मनश्च मे चित्तं च म आधीतं च मे वाक् च मे मनश्च मे या शेवटच्या दोन ओळी एकत्र प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तं च म आधीतं च मे वाक् च मे मनश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तं च म आधीतं च मे वाक् च मे मनश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तं च म आधीतं च मे वाक् च मे मनश्च मे आजचा भाग संपूर्ण ह्या चारी ओळी धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तं च म आधीतं च मे वाक् च मे मनश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तं च म आधीतं च मे वाक् च मे मनश्च मे। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक आणि शेअर नक्की करा आणि या आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। तसेच तुम्हाला जर काही सूचना असतील किंवा तुम्हाला जर काही मतं मांडायची असतील तर खाली कॉमेंटमध्ये आपल्या कॉमेंट नक्की द्या। धन्यवाद।